लाडक्या बहिणींच्या पैशावर बँकांचा डल्ला, मुख्यमंत्र्यांच्या बहिणी हिरमुसल्या, व्याज, हप्ता, दंडाच्या नावाखाली बँकांनी पैसे केले कट। राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची हवा आहे। रक्षाबंधनापूर्वीच सरकारनं महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा केल्यामुळे महिला खुश होत्या। प्रत्यक्षात मात्र बँकेत पोहोचल्यानंतर अनेक महिलांच्या पदरी निराशा झाली। बँकांनी व्याज, हप्ता, दंड या नावाखाली त्यांच्या खात्यातून पैसे आधीच कापून घेतलेत। त्यामुळे बँकेत पैसे आणायला गेलेल्या मुख्यमंत्र्यांच्या अनेक लाडक्या बहिणींना हिरमुसून परतावं लागलं। राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। जुलै महिन्यापासून महिलांनी अर्ज भरले आहेत। त्यापैकी लाभार्थ्यांच्या खात्यात सरकारनं 2 महिन्यांचे एकत्र अशी 3000 रुपयांची रक्कम जमा केली आहे। त्या रक्कमा काढण्यासाठी बँकांमध्ये मोठी गर्दीही झाली, परंतु प्रत्यक्षात बँकांमधून रक्कम काढताना 3000 रुपयांची रक्कम हातात येत नसल्याने महिलांच्या हे निदर्शनास आलं। कमीत कमी रक्कम खात्यात शिल्लक असावी यासाठी अटीचं पालन करण्यासाठी लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या रकमेतून बँकांनी रक्कम कापण्यास सुरुवात केली। तसंच काहींनी दंडात्मक स्वरूपाची रक्कम तर काहींनी बँकांना थकीत कर्जाच्या हप्त्याची रक्कम म्हणून रक्कम वसूल केल्याचं आढळलं असून त्याबाबतची तक्रार पुढे आलेली आहे। या संदर्भात जेव्हा महिलांनी बँकेच्या अधिकाऱ्यांकडे माहिती घेतली तेव्हा त्यांनी आमच्याकडे असला कुठलाही प्रकारचा GR नाही की पैसे कापू नका, त्यामुळे आम्ही ते पैसे तुम्हाला देऊ शकत नाही, अशा प्रकारची उत्तरे महिलांना मिळत आहेत। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।